रूप पाहता लोचणी 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 लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो झाले हो झाले हो साजणी झाले हो झाले हो झाले हो साजणी तो हा विठ्ठल बजवा बजवा तो हा विठ्ठल बजवा सुख झाले 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 साजाने सुख झाले 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 साजाने हा विठ्ठल बरावा हा विठ्ठल बरावा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरावा तो हा माधव 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 बरावा तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा भक्त सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली हरी विठ्ठली आवडी विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव म्हणून विठ्ठली 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 आभारी म्हणून विठ्ठली 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 आभारी हा विठ्ठल सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया त्रिची अनुसया गरोदर रात्रीची अनुसया गरोदर रात्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष तिडी पूर्ण तिथी पक्ष दिने पूर्ण तिथी रुद्र पक्ष दिने पूर्ण पोथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष पौर्णिमा मास मार्ग शीर्ष पौर्णिमा ऋतुवासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पक्ष दिने पूर्ण तिथी रुद्र पक्ष दिने पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दने पूर्णावतार एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दने पूर्णावतार निर्गुण निराकार आकाराने ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी मंत्र नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी मंत्र नक्षत्र रोहिणी पक्ष दिनी पूर्ण तिथी पक्ष दिने पूर्ण गेली पुत्र पक्ष दिने पूर्ण गेली विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार
एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाडू प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तिचवंदू श्रीचरण श्री गुरुचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी रे आवाज मोकळा करा. भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग प्रतिष्ठानपूर नगरीचे म्हणजे आजचं पैठण ज्याला म्हणतात ते दक्षिण काशी. त्या दक्षिण काशीमध्ये ज्यांनी भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, भक्ती संप्रदायाची वृद्धी केली, वाढ केली, असे असणारे पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा आणि भगवान परमात्म्याच्या प्रागट्याचं वर्णन करणारा दत्त जन्माचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठला विठ्ठला अभंगावर भावार्थ मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक ठिकाणी हा दत्त जन्मोत्सव सुरू आहे. मोठ्या थाटाने मोठ्या उत्साहाने सगळे लोक या दत्त जन्माच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचप्रकारे याही ठिकाणी आपल्या या खडके वस्तीवरती आपल्या या शंकराचं महादेवाचं विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे तिन्ही देवाचा मिळून एकत्रित अवतार जो आहे तो भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे. म्हणून अवतार धारण करण्यासाठीच येतो म्हणून धरी हा शब्द वापरला. अवतार आवाज कमी कर. अवतार म्हणजे भगवान परमात्मा अवतार धारण करतो. अव म्हणजे काय तर वरून खाली येणं म्हणजे अवरोह. अवरोह कशाला म्हणतात? वरून खाली येणं. आणि आरोह म्हणजे काय खालून वरती जाणं. आता तुम्ही सर्व गायक मंडळी आहात तुम्हाला लवकर कळेल. अवरोह म्हणजे भगवान परमात्मा या ठिकाणी अवरोहम अवतरती भगवान परमात्मा या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. व्याकरण ज्याला कळतं त्याला लवकर समजेल. उपसर्ग काय लागला? अवतरती. या ठिकाणी भगवान परमात्मा येतो, अवतार धारण करतो म्हणजे वरून तो खाली आला. जीवाचा प्रवास हा आरोहात आहे. कसा? जीवाचा प्रवास आरोहात आहे आणि शिवाचा प्रवास हा भगवान रूपी शिवतत्वाने संत रूपाने अवरोहात येतो. म्हणून अवरोह आणि आरोह. आता बघा तुम्हाला ज्याला षड्ज कळतो, षड्ज त्यालाच पंचम कळतो, ज्याला पंचम कळतो त्यालाच वरचा षड्ज कळतो. म्हणजे मंद्र सप्तक आहे, त्यानंतर मध्य सप्तक आहे, त्यानंतर तार सप्तक आहे. म्हणजे हे ज्याला कळतं त्यात पण कसं म्हणजे जे खर्ज स्वर असतात ते खालच्या स्वरामध्ये मंद्र सप्तकामध्ये आणि जे वरचे स्वर असतात ते तार सप्तकामध्ये. अगदी तसंच वरून खाली येणं म्हणजे अवरोह आणि खालून वरती जाणं म्हणजे काय? आरोह. आणि जीवाचा प्रवास हा आरोहात आहे, भगवान परमात्म्याचा प्रवास हा अवरोहात आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून धरी अवतार धारण करतो. कशासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो याचं कारण सांगितलं. जे सर्वसामान्य जीव आहेत आपल्यासारखे विश्व जे आहे त्या विश्वाला तारण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. विश्वतारावया हा भगवान परमात्मा ह्या विश्वाला तारण्यासाठी अवतार धारण करत असतो. बरोबर. आणि म्हणून आत्रीची अनुसया गरोदर. आत्री हे ऋषी आहेत, अनुसया ही माता आहे आणि आत्री ऋषींच्या आणि अनुसयेच्या पोटी भगवान दत्तात्रयांनी आजच्या दिवशी जन्म घेतला. शास्त्रामध्ये असं वर्णन केलं की आजच्या दिवशी आत्रीची अनुसया काय होती? गरोदर होती. आणि आजच्या दिवशी नेमका त्यानंतर तो काळ सांगितला, तो ऋतू सांगितला, तिथी पौर्णिमा सांगितली, महिना
मार्गशीर्ष सांगितला, त्यानंतर काळ ऋतुकाळ हेमंत ऋतू सांगितला आणि अशा ह्या पवित्र अशा शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमा जी आहे, पूर्ण तिथी जी आहे आणि वासर काळ म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा ज्यावेळेस गायीची वासरं, आपण तुम्हाला लवकर कळेल, जुनी जी मंडळी आहेत, पूर्वी तुम्ही गायी राखायला जायचा आणि गायी राखून जेव्हा घरी आणायचा, गायींना घरी येण्याचा जो काळ होता तो काळ कुठला आहे? वासर काळ आहे. आणि त्या काळामध्ये पूर्ण तिथीमध्ये दत्त जन्म हा त्या ठिकाणी झालेला आहे. हा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो प्रत्येक ठिकाणी आजच्या दिवशी. म्हणून एकनाथ महाराजांनी ह्या भगवान परमात्म्याच्या प्रागट्याचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. म्हणजे जो पूर्ण अवतार आहे तो निर्गुण आहे, अव्यक्त निराकार नाही. जो निर्गुण आहे, रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तुझी रघुराया, मैं गुलाम तेरा. असा निर्गुण असणारा भगवान परमात्मा जो आहे तो सगुण सकाराने निर्माण झाला. सगुण सकारामध्ये आल्यानंतर तो आला कशासाठी? तर फक्त भक्ताच्या सेवेसाठी आला. असा हा पूर्ण अवतार आहे. भागवतामध्ये किती अवतार सांगितले? 24 अवतार सांगितले, 24. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार मान्य करतात. आणि त्यामध्ये पण अजून त्याच्यामध्ये कमी 6 प्रकारामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कसं? अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. मग परिपूर्ण अवतार आपण कोणाला समजतो? हे रामकृष्णादी जे अवतार आहेत ते परिपूर्ण अवतार आहेत आणि त्याच अवतारामध्ये भगवान दत्तात्रय येतात. म्हणून असा हा पूर्ण अवतार आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, याचं वर्णन आमच्या एकनाथ महाराजांनी या अभंगातून केलं. विठ्ठल खरं पाहिलं तर आपण पूर्वी मंगलाष्टकांमध्ये एक मंगलाष्टका ऐकायचो. त्या मंगलाष्टकामध्ये वारकरी संप्रदायात जे काही महत्त्वाचे अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन होतं बरं का. कोणते अवतार सांगितले? 10. नीट लक्ष देऊन ऐका. मत्स्या पासून चारिते नरहरी, पर्यंत झाले क्रती, त्रेती वामन परशुराम, तिसरा श्रीराम सीतापती. शब्द सांभाळून वापरावे लागतात. असं नाही म्हणायचं श्रीराम सीतापती, म्हणजे देव कोणावर तापले असा अर्थ होतो ना त्याचा. राम तापण्यास, राम हा तापत नाही, दुसऱ्याचा ताप घालवण्यासाठी राम येत असतात. शब्द सुद्धा सांभाळून बोलताना गाताना म्हणावे लागतात. श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार 7, मग तो द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा, कलंकी पुढे 10वा. विठ्ठल अशा पद्धतीने हे अवतार सांगितले. त्यामधला सगळ्यात कमी त्यात जे 6 अवतारामध्ये वर्णन केलं आणि त्यात जो पूर्णतम अवतार सांगितला तो परिपूर्ण असा अवतार जो कोणाचा असेल तर तो भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे. अखिल विश्वामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भगवान परमात्मा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही अवतारांचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते ठिकाण आहे दत्तात्रय प्रभूंचं ठिकाण. विठ्ठल आणि म्हणून आपण जे म्हणतो ना, भोग आणि मोक्ष प्राप्त करून देण्याच्या देवतांमध्ये जर विशेषत्वाने पहिला नंबर जर कोणत्या देवतेचा लागत असेल तर तो भगवान दत्तात्रयांचा. कोणतंही संकट असतो ते संकट दूर करण्याची ताकद ज्या परमात्म्यामध्ये आहे ते आहेत भगवान दत्तात्रय. आणि म्हणून हा एवढा मोठा महिमा भगवान दत्तात्रयांचा आपल्याला ऐकायला मिळतो. आणि म्हणूनच हे जे आपण बघतो आता दत्तात्रयांचे जे उत्सव आहेत ते उत्सव आता बऱ्याच सप्ताहामध्ये सुरू व्हायला लागलेले आहेत. बऱ्याच सप्ताहामध्ये दत्त जयंती ही साजरी केली जाते. पूर्वी कसं होतं, बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला दत्त जन्मोत्सव साजरे केले जात नव्हते. म्हणजे आम्ही जे कीर्तन वगैरे करतो ना, जे काय आपण भगवान जो विटेवरती आहे, तर पहिलं काय व्हायचं, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये कुठंतरी एखाद्या ठिकाणी, क्वचित एखाद्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा सप्ताह व्हायचे. आणि मग हळूहळू
भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा हे सप्ताह सुरू झाले. त्यानंतर मग मारुतीरायांच्या पण मंदिरामध्ये, कारण भगवान शंकर हा मारुतीरायांनीच घेतलेला अवतार आहे, म्हणून मारुतीरायांच्या सुद्धा मंदिरामध्ये दत्तात्रयांचे सप्ताह सुरू झाले. अशा पद्धतीने हळूहळू वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दत्तात्रयांच्या परंपरेचा त्या ठिकाणी स्वीकार होऊ लागला. किंवा जे काही ज्यांच्या हातावरती परडी आहे, कपाळाला कुंकू लावून परडीची सेवा करणारे जे काही कोण भगवतीचे भक्त आहेत, ते पण सुरुवातीला हे मानत नव्हते. परंतु नंतर काय झालं, जे मोठमोठे विद्वान होते त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा, ही भगवती म्हणजेच हेच तत्व आहे. भगवतीचा झालेला अवतार म्हणजे हा तिन्ही देवांची मिळून झालेली ती शक्ती होती. नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं. मग हळूहळू काय झालं, नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सप्ते व्हायला लागले. जागर भगवान परमात्म्याचा, भगवतीचा त्या ठिकाणी व्हायला लागला. देवी आणि देव याच्यामध्ये भेदभाव मानायचा नाही, कारण भगवान परमात्मा तिन्ही देवांची मिळून शक्ती म्हणजे भगवती आहे, दुर्गा माता आहे, आदी माया शक्ती आहे. म्हणजे त्या भगवान परमात्म्याने नीट जर तुम्ही अभ्यास केला, तत्व एकच आहे, पण तो अनेक रूपाने काय झाला, अवतारित झालेला आहे. अनेक रूपाने तो अवतीर्ण झाला. अलीकडे आता खंडोबाच्या षष्टीत सुद्धा सप्ताह होतात. विठ्ठल विठ्ठल. जिला आपण चंपा षष्टी असं म्हणतो, म्हणजे खंडोबा म्हणजेच भगवान शंकर आहे, तोच भैरवनाथ आहे, तोच अष्टभैरव आहे. हे तत्व एकच आहे, पण त्याच तत्वाने अनेक रूपामध्ये येऊन काय घेतला, अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण. जसं आमच्या संत महात्म्यांनी या जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला, तसंच भगवान परमात्म्याने सुद्धा भक्तासाठी अवतार घेतलेला आहे. अनेक रूपाने घेतलाय, अनेक अवतार घेतले. अनेक आनंद अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. आणि म्हणून ते एकच तत्व आहे. मग तो भगवान परमात्मा, त्याला तुम्ही काही समजून भक्ती करा, त्याला तुम्ही देव म्हणा, त्याला तुम्ही वडील मानू शकता, त्याला तुम्ही माता म्हणू शकता. तो भगवान परमात्मा, त्याला तुम्ही काही समजा, मग आई म्हणा, बहीण म्हणा, चुलता म्हणा, तुम्ही म्हणाल ते, तुम्ही मानाल ते. बरं, आई म्हणा, आईला आईच म्हटलं पाहिजे, बापाला बापच म्हटलं पाहिजे, हे फक्त भारतीय संस्कृतीमध्ये शिकवलं जातं, बाकीच्या देशामध्ये नाही. बाकीच्या देशामध्ये काय शिकवलं जातं तिथं जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळलं. विठ्ठल. आणि म्हणून आई म्हणा, बाप म्हणा, तो भगवान परमात्मा आपल्यासाठी फक्त भावरूपाने आपल्यासाठी प्रगट होत असतो. म्हणजे अंतकरणामध्ये असणारा भाव महत्त्वाचा आहे. आलं लक्षात तुमच्या. म्हणून त्या ठिकाणी आपण भगवान दत्तात्रयांची सेवा करत असताना सुद्धा एका ठिकाणी महाराज म्हणतात, तो भगवान दत्तात्रय म्हणजे माझी माता आहे, पिता आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, 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 दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त
माझी माता, दत्त माझा पिता. कोणत्याही नात्याने त्याची सेवा केली तरी चालतं, फक्त अंतःकरणामध्ये प्रेम असावं. मग हा भगवान परमात्मा ज्या वेळेस अत्रि ऋषींच्या आणि अनुसया मातेच्या पोटी अवतार घेतो, कोण झाली माता? अनुसया माता. कोण झाला पिता? अत्रि ऋषी पिता झाले. बरं, हे कोण आहेत नेमके? अत्रि ऋषी म्हणजे कोण आहेत? तर ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून ज्यांचा जन्म होतोय, ज्यांचा उदय होतो, ते कोण आहेत? अत्रि ऋषी आहेत. ज्यांचा जन्म कशापासून झाला? ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून झाला. अनुसया माता कोण आहेत? अनुसया माता म्हणजे कर्दम ऋषीची कन्या आहे, 7वी. बाकीच्या अजून भागवतामध्ये वर्णन केलेले आहेत, 7 कन्या होत्या. त्या मूर्तीरूपाने अनेकांना देण्यात आला. आता तो आपल्याला एवढं काही वेळ नाही तो विषय विस्तार करण्यासाठी. परंतु ही कन्या कर्दम ऋषींची कन्या आहे. आणि अत्रि ऋषी आणि त्या ठिकाणी अनुसया मातेचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर दोघे जण पती पत्नी एका वृक्ष पर्वतावरती तपश्चर्या करण्यासाठी जातात. कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी जातात. आणि त्यांच्या तपश्चर्यासाठी भगवान दत्तात्रयांचा जन्म होतो. बघा तुम्ही, पूर्वपीठिका सांगणं खूप महत्त्वाचं आहे की भगवान दत्तात्रयांचा जन्म कसा झाला, कशामुळे झाला. कारण पती पत्नीने वृक्ष पर्वतावरती जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या केली की भगवान आमच्या पोटी यावे. लक्षात घ्या, तप पती पत्नीची जर संगत असेल तरच कुठंतरी तप घडतं, कुठंतरी सात्विक संतती जन्माला येत असते. अख्ख्या गावाला वाटतं ह्यांचं 63 करावं. तुमच्या लक्षात आलं असेल, एकाचं तोंड एकीकडं, एकाचं तोंड एकीकडं. अख्ख्या गावाला वाटतं की 36चं यांचं 63 केलं पाहिजे, पण ते काही ऐकत नाही, भांडत राहतात. कुठंतरी संगती पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे, लग्न झाल्यानंतर सुरुवातीला 2-3 वर्ष, काय 2-4 वर्ष जास्तीत जास्त, सुरुवातीला आनंद असतो. आपण ऐकतो पहिल्यांदा चंद्रमुखी असते, पहिल्यांदा चंद्रमुखी, नंतर सूर्यमुखी, आणि मग नंतर तर ज्वालामुखीच होते. चंद्रमुखी पहिल्यांदा पती आल्याबरोबर पाण्याचा तांब्या हातामध्ये घेऊनच उभी राहिलेली असते. चंद्रमुखी हळूहळू त्याच्यावर भडकते ना, 2-4 वर्षाने त्याच्यावर रागवते, तापते, म्हणून सूर्यमुखी. पती आल्याबरोबर जेव्हा पती पाणी मागतात त्यावेळेस ती म्हणते, अहो माझ्या मांडीवरती बाळ आहे. आता 2-3 वर्षांनी बाळ होतं. मांडीवरती बाळ आहे, दिसत नाही का, कळत नाही का? बाळ आहे माझ्या मांडीवरती, तिथंच माठ आहे, तिथंच पाणी आहे, थंड पाण्याचा माठ भरलेला आहे, तुम्ही प्या, अजून एक भरा, मला पण घेऊन या. ही काय झाली? सूर्यमुखी. नंतर अजून 9-10 वर्षाने, 8-9 वर्षाने, मग तर ती इतकी वैतागते, म्हणते काय कामाचं नाही, काही सुईचं नाही, नुसतं घरी बसतं, काही काम करत नाही. ज्वालामुखीचा उद्रेकच होतो. म्हणून ज्वालामुखी सांगते काय, पती पत्नीची कुठंतरी संगती असावी, त्यातूनच असं काहीतरी तप घडतं. आणि मग तप घडल्यानंतर भगवान दत्तात्रयांसारखे सात्विक पुत्र त्या ठिकाणी जन्माला येत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणजे अत्रि ऋषींचं आणि अनुसया मातेचं तसं तप होतं. पहिल्यांदा प्रगट झाले कोण? भगवान शिव, देवों के देव, बडे देव, महादेव. आणि शिव प्रगट झाल्यानंतर परमेश्वराय, शशिशेखराय, गंगाधराय नमो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमो. पहिल्यांदा शिव प्रगट झाले. आणि मग भगवान शिव प्रगट झाल्यानंतर विचारलं, काय पाहिजे माते? आम्ही जाणतो तुमच्या मनात काय आहे. बरं ठीक आहे, मी एकटा येऊ का ब्रह्मदेवाला आणू का विष्णूला आणू का तिघं एकत्रितच येऊ? तेव्हा अनुसया मातेने सांगितलं, तुम्ही तिघंही एकत्रित माझ्या पोटी जन्म घ्या. आणि मग असा त्या ठिकाणी मागणी केली होती, पुत्र व्हावा, काहीतरी कुठेतरी नाव कमवलं पाहिजे, असा पुत्र व्हावा. मग आम्ही येऊ का? मग तुम्हीच या, तुम्हालाच यावं लागेल. म्हणून दत्तात्रयांचा अवतार अनुसयाच्या पोटी झाला. आणि त्याचंच वर्णन एकनाथ महाराजांनी केलं अभंगाच्या प्रथम चरणात. विश्वतारा माया, दर्यावतारा विश्वतारा माया,
अवतार विश्वतारा वया. आणि मग भगवान दत्तात्रयांचा त्या ठिकाणी अवतार झाला. बघा तुम्ही, पूर्व रागामध्ये तो भेटावा म्हणून तपश्चर्या केली. त्यानंतर त्याच्याशी संलग्न राहून तो भेटल्यानंतर सुद्धा त्याची भक्ती केली. आणि तो निघून गेल्यानंतर सुद्धा, तो सोडून गेल्यानंतर त्याच्या विरहामध्ये रडणं, त्याची आठवण करणं ही खरी भक्ती आहे. तुम्ही या ठिकाणी आला भगवान दत्तात्रयांसाठी आला, पण भगवान दत्तात्रयांच्या भक्तीसाठी जर तुम्ही आज येत असाल तर वर्षभर त्याच्याशी संलग्न राहिलं पाहिजे. नाहीतर आज खूप नटून थटून एकदम चकाचकमध्ये टकाटकमध्ये इथं आला आणि परत वर्षभर त्याची आठवण नाही, त्याला कधी आठवलं नाही. संलग्न राहून भक्ती केली पाहिजे, ती खरी भक्ती असते. गोपिकांचा प्रसंग तुम्हाला माहिती असेल. गोपिका ह्या पूर्व रागामध्ये भगवंताला आठवत होत्या. आणि याच मासामध्ये हेमंते प्रथमे मासे नंदब्रज कुमारिका. का? कारण तो भगवान परमात्मा, तो नंदाचा सूत आम्हाला प्राप्त व्हावा, तो आम्हाला पती म्हणून मिळावा, म्हणून पूर्व रागामध्ये कात्यायनी मातेची त्या ठिकाणी सेवा केली. कात्यायनी व्रत केलं. व्रत माहिती असेल तुम्हाला, भागवतामध्ये वर्णन आहे. आणि व्रत केल्यानंतर मग ती भगवती माता प्रसन्न होते. प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटेल कधी? शरदचंद्र पौर्णिमेला, रासलीला. रासलीलेच्या वेळेस तो भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येईल. आणि मग आनंद झाला. आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्या गोपिका आल्या. किती गोपिका? 5000 गोपिका त्या ठिकाणी जमा झाला होता रासलीलेसाठी. आणि मग एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मग काही गोपिकांना अभिमान झाला, आमच्यासारखे आम्हीच, देव आमच्यासाठी आले. आणि मग जिथं अभिमान आहे तिथं देव थांबत नाही. देव निघून गेले. पण जात असताना फक्त एका गोपिकेला नेलं. कुणाला? राधिकेला खांद्यावरती बसून लिहिलं. आणि पुढं गेल्यानंतर तिलाही अभिमान झाला की देवाचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, देवाने मला खांद्यावरती घेतलं. अभिमान झाला ना, देवाने लगेच धापकन खाली फेकून दिलं, निघून गेले. अभिमान झाला. मग परत त्या बाकीच्या गोपिका आल्या. ते कणीर नावाचं पुष्प आहे बघा, त्यानुसार ते आपण म्हणतो ना माग घेतो, माग. मग ते माग घेत त्या ठिकाणी देवाचा विरह करू लागल्या. देवाच्या विरहामध्ये रडू लागल्या. देव गेल्यानंतर सुद्धा त्याच्याशी संलग्न राहून त्याची भक्ती करणं, त्याच्या विरहामध्ये रडणं ही खरी भक्ती असते. म्हणून मला हेच सांगायचं आहे, अभिमान झाला की देव थांबत नाही, गर्व झाला की देव तिथं थांबणं शक्य नाही. अलीकडे आम्ही भक्ती करतो पण अभिमान लगेच होतो. आता इथं ज्यांना अभिमान झाला तर गोपिका होत्या. आणि इथं ज्यांना अभिमान झाला त्या कोण होत्या? देवांच्या पत्न्या होत्या, पत्न्या. आणि मग तो अभिमान घालवायचा होता. अभिमान घालवण्यासाठी काय झालं, आता ते नारद मुनी त्रैलोक्यामध्ये फिरू लागले. ते काय सामान्य होते काय? त्रैलोक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना तिन्ही लोकांमध्ये, तिन्ही पार्ट्यामध्ये ज्याला मान आहे, डिमांड आहे, कुठल्याही पक्षात जा, सलाम ठोकला जातो. म्हणजे हा प्रयोग करायचा नाही बरं का, एखादा हा प्रयोग करायला बरं. तिन्ही लोकांमध्ये नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, नारायण श्रीमन घेता का वाटून? घ्या फुलं वाटून, म्हणजे आपण लवकर 2-3 मिनिटामध्ये फुलं टाकून नंतर पुढचा भाग बघू.
नारायण प्रभू, देवर्षी नारद, त्रैलोक्यामध्ये ज्यांना नमस्कार घातला जातो आणि त्रैलोक्यामध्ये फिरल्यानंतर त्या मृत्यू लोकामध्ये महिमा पाहिला कोणाचा? अनुसया मातेच्या पतिव्रत्याचा. काय महिमा? तुका म्हणे पतिव्रता श्रेष्ठ आहे का? कारण जिवंत करते मेलेली माणसं. मेलेली माणसं जी जिवंत करते अशा पतिव्रतेचं नाव काय असेल तर ती अनुसया माता. काय महिमा होता! एक शांडिला नावाची पतिव्रता होती. नीट लक्ष देऊ नाही का, गोंधळ करू नका. फुलं घेताना तोंड जरा शांत ठेवा, फक्त हाताचा वापर करायचा. खूप सुंदर कथा सांगणार आहे मी एका पतिव्रतेची. नीट लक्ष देऊ नाही का. मी ऐकली असेल नसेल ऐकली, पण खूप सुंदर कथा आहे. थोडक्या वेळेमध्ये सांगते. एक शांडिल्या नावाची पतिव्रता होती. शांडिल्या एवढी महान पतिव्रता होती आणि असं म्हणतात तिचं लग्न नव्हतं झालं. ती अनुसया मातेकडे गेली ना, अनुसया मातेला म्हटली मला पतिव्रता व्हायचं आहे. म्हटली तुमच्यासारखी पतिव्रता व्हायचं आहे, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. मग अनुसया मातेने सांगितलं ग अगोदर तर त्याला लग्न करावं लागेल ना, आधी नवरा शोधावा लागेल, तसं कसं पतिव्रता होता येईल, तुला लग्न करावं लागेल. हां मग म्हटली झालंच नाही म्हटली, भेटलाच नाही. मग तू एक काम कर, तू सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जा. तिथं जो कोणी पहिला व्यक्ती तुला दिसेल त्याच्या गळ्यामध्ये तू वरमाला घालायची आणि त्याच्यासोबत लग्न करायचं. सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी असते. पहिलंच गिराईक होतं भिकाऱ्याचं. ते सगळ्यात अगोदर आलं होतं, सगळ्यात आधी भीक मिळावी म्हणून. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही आली, पहिल्यांदाच हे दिसलं आणि त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. रोगिष्ट होतं ते, कुष्ठरोग झाला होता त्याला, कुष्ठरोग. आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली वरमाला आणि त्याला पती म्हणून स्वीकार केलं. तो म्हटला हे बघ मी तसा येणार नाही, हां मी तसा असं कसं येईल, मला टोपलीमध्ये घ्यावं लागेल, आता मी तुझा पती. आणि मग टोपलीमध्ये घेतलं, घरी घेऊन गेली. पण जात असताना डोक्यावरती आपल्या पतीला घेऊन घरी जात असताना ते ऋषी जे होतं ते जरा थोडंसं जात असताना काय केलं, एक वेश्याचं घर लागलं आणि त्या वेश्यावरती त्याची वाईट नजर गेली. मन गेलं त्या वेश्यावरती. इतका कुष्ठरोगी होता तरी पण काम क्रोधादी विकाराने सोडलं नाही. आणि मग घरी आल्यानंतर तो तिला म्हटलं कोण आहे तू? माझी बायको आहे. हां ती म्हटली मी पतिव्रता आहे. मग पतिव्रता कशाला म्हणतात? पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता, जी आपल्या पतीच्या मताप्रमाणे वागते तिला काय म्हणायचं? पतिव्रता म्हणायचं. आणि मग एक काम कर, ते वेश्येच्या घरी मला घेऊन चल. कोण म्हणताय? शांडिल्य ऋषी. हां माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मला त्या वेश्येच्या घरी घेऊन चल. मग तिने काय केलं, पतिव्रता होती ती, त्याला कडेवरती घेतलं असं म्हणतात. कडेवरती घेतलं आणि निघाली. पण जात असताना ते जरा खोडील होतं. ऋषी आणि खोड नाही असं कधी होईल का? आहे की नाही? तुम्ही लय म्हणता महाराज 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 मंडळी एवढे सगळेच काही चांगले असतात का? नाही. आणि मग हे साधू होतं पण खोडील होतं. त्याने काय केलं, जात असताना बायकोच्या कडेवरती बसला असताना त्या ठिकाणी एक साधू बसले होते ध्यानामध्ये. त्यांना असा धक्का मारला, धक्का. आता तिथं मांडव ऋषीची भूमी होती. ते मांडव ऋषी पोटामध्ये असं ते गुदद्वाराद्वारे ते सूळ होता आणि त्या सुळावरती ते मांडव ऋषी बसले होते. पोटात सूळ होता. धक्का मारल्याबरोबर त्याला जरा त्रास झाला. त्रास झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि शाप दिला की ज्याच्यामुळे मला असा त्रास झाला तो उद्या सूर्योदयापर्यंत गतप्राण होईल. काय शाप दिला? तो उद्या सूर्योदयापर्यंत मरणार. रे बाप रे. कीर्तन करा येतो का माझ्या संग? या इकडे. विठाला विठाला सुंदर सांगते, नीट लक्ष देऊ नका. लहान पोराचं काय एवढं म्हणावं, तिकडे लक्ष देऊ नका, ते काही महत्त्वाचं नाही. लहान पोरं अशी करतातच, काय एवढं महत्त्वाचं नाही. थोडं इकडे लक्ष द्या. खूप सुंदर मी तुम्हाला सांगेल. आणि मग ती मांडव ऋषीने, कुठं आलतो आपण? मांडव ऋषीने शाप दिला की ज्याने कुणी मला धक्का मारला तो उद्या सूर्योदयापर्यंत राहणार नाही, मरणार. आता ही पतिव्रता होती. तिने लगेच खाली टेकवलं, त्याला खाली घेतलं. पदर खाऊला पुढं आली. आता ती पतिव्रता होती. ती म्हटली बघतेच कसा सूर्य उगवतो ते. कमरेला पदर खाऊनच बघतेच म्हणले, सूर्यच उगवू देत नाही म्हणली. सूर्यच उगवला नाही. आता सूर्य नाही उगवला, मला सांगा उद्या जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल?
आजचं नाही सांगत बरं का, आजचा उगवून आता मावळणार आहे. आजचा कसा उगवण, उद्या जर तर बरं का, उद्या जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल, सगळं सृष्टीचक्र बिघडून जाईल ना. जे जीवजंतू आहेत त्याच्यामुळं तर जिवंत आहेत, लक्षात घ्या. मग मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे सृष्टीचक्रामध्ये आहेत ना. सृष्टीचक्र असं बिघडायला लागलं. आता मात्र सगळ्या देवांना काळजी वाटायला लागली. पण आता आपलं काही हे ऐकणार नाही, त्यांना माहीत होतं. मग त्यांनी लक्षात आलं त्यांच्या, एक पतिव्रतेचंच एक पतिव्रता ऐकू शकते. मग त्या ठिकाणी अनुसया मातेला बोलवण्यात आलं. अनुसया माता त्या ठिकाणी आल्या आणि अनुसया मातेने सांगितलं शांडिल्यजवळ आल्यानंतर तिला समजून सांगितलं, हे बघ, सूर्य उगवू दे. सूर्य उगवल्यानंतर पहिल्या श्वासाला तुझा पती गतप्राण होईल आणि दुसऱ्या श्वासाला तुझ्या पतीचा प्राण मी आणून देईल. फक्त सूर्य उगवू दे, काळजी करू नको. विठाला विठाला. ठीक आहे, मान्य केलं. सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्याच्या नंतर पहिल्या श्वासाला त्या शांडिल्य ऋषाचा प्राण निघून गेला आणि दुसऱ्या श्वासाला अनुसया मातेने ते कमंडलूतलं ते तीर्थ घेतलं आणि त्याला जिवंत केलं. ही माणसं जिवंत करते म्हणून अनुसया मातेचा महिमा काय झाला, वाढला. आणि ज्या वेळेस नारद मुनी त्रैलोक्यामध्ये फिरू लागले त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नारद मुनींनी सगळीकडे हे सांगितलं. आता ते कशा पद्धतीने अभिमान घालवला, कशा पद्धतीने भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला तुम्हाला नंतर थोडक्यात सांगेल. परंतु आता समजू असं अंतःकरणामध्ये अशी भावना आणा, भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म अनुसयेच्या पोटी आजच्या दिवशीच झालेला आहे. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमपूर्वक अंतःकरणापासून त्या भगवान दत्तात्रयांचं ते रूप, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणावे ते स्नान, असं असणारं भगवान परमात्म्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचे. आणि एक गजर झाल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी भगवान दत्तात्रयांच्या कमलचरणाजवळ त्या ठिकाणी करायची आहे. खाली बसूनच करूया, 2 मिनिट फक्त उठून उभे राहा. अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सर्वांनी श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की जय. ठीक आहे, खाली बसून घ्या सर्वांनी. आजच्या दिवशी भगवान दत्तात्रय या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. मग देवत्रयाची मूर्ती कर कमळी झाली शीघ्रगती. तो भगवान दत्तात्रयांचा अवतार कशा पद्धतीने झाला थोडक्याच वेळेत तुम्हाला सांगेल. जरा थोडंसं उशीर झाल्यामुळे आपल्याला थोडक्यात सांगावं लागतंय. थोडं लक्ष देऊन ऐका. कशा पद्धतीने भगवान दत्तात्रय जन्माला आले. नारद मुनी त्रैलोक्यामध्ये फिरू लागले. अनुसया महिमा बघितला आणि फिरत असताना पहिल्यांदा लक्ष्मी मातेच्या महालामध्ये गेले. कुठं गेले देव? लक्ष्मी माता म्हणतात गेले असतील त्यांच्या भक्तांची कामं करायला. त्यांना दुसरं कामच काय येतं आहे की नाही. मग तुम्ही काही नवीन बातमी घेऊन आला असाल की जिथं नारद मुनी येतात तिथं काहीतरी बातमी आली असं समजायचं आहे की नाही. हां, आपल्या खडके वस्तीवरती आपल्या भागामध्ये नवीन बातमी. नवीन म्हणले काय नवीन बातमी नाही म्हणले चांगलं चाललंय मृत्यूलोकामध्ये. आता एखादी गोष्ट जर ताणली का नाही त्याची ओढ लागते बरं काय. हां बघा तुम्ही जर समजा एखाद्याला म्हटलं नाही तिकडे जाऊ नको, नाही जरा जाऊनच येतो, मोबाईलमध्ये बघू नको, नाही घेतो ना थोडा वेळ. म्हणजे जे आपण नको म्हणतो तेच माणूस करत असते.
अहो काही नवीन बातमी नाही का? अहो काही नाही हो, चांगलं चाललंय मृत्यू लोकांमध्ये, काही अडचण नाही. असेल ना एखादी नवीन बातमी? हो म्हटले, आहे की नवीन बातमी. एक महान पतिव्रता आहे, तुमच्यापेक्षा बी महान, तुमच्यापेक्षा पण श्रेष्ठ पतिव्रता आहे. आणि ती मेलेली माणसं जिवंत करते म्हणे. कोण आहे तिचं नाव? अनुसया माता. अनुसया आणि आमच्यापेक्षा महान? काय बोलता तुम्ही? आणि असं म्हणून नारद मुनी निघून गेले, ठिणगी टाकून निघून गेले बरं का. गेल्यानंतर आता ही लक्ष्मी माता गेली सावित्रीकडे, सावित्री माता गेली पार्वतीकडे. ह्यांच्यामध्ये एखादी बातमी कळू द्या, अख्ख्या तालुक्यापर्यंत पोहोचते आकाशवाणी. माता भगिनीमध्ये कुठली गोष्ट लपून राहत नाही. मी बी तुमच्यापैकीच एक आहे. पण नाही, असं चांगली गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे, बरोबर? चांगली गोष्ट आहे. आणि मग तिघींमध्ये चर्चा झाली. अगं आपल्यापेक्षा किंमत तिला कशी काय जास्त? आणि नारद मुनी म्हणतात की तुमच्यापेक्षा तिची किंमत मोठी, आपली किंमत कमी. बरं, नारद मुनींचं असं मत आहे, पण नारद मुनी असं खोटं कसं बोलतील? कारण संत सुद्धा म्हणतात, तुम्हा तिघींचे पुतळे करुणी बांधिले असे वामचरणी. ती एवढी श्रेष्ठ पतिव्रता आहे की तिने तुमच्या तिघींचं पुतळं करून आपल्या मांडीला बांधलेले आहेत. बापरे, एवढी महान. टिटवी काय समुद्रा प्रति शोषू शके? अरे आपल्यापासून जिचा जन्म आहे ती आपल्यापेक्षा महान कशी काय? अभिमान झाला आमच्यासारखं. आमच्यासारखं कोण आहे? आमच्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही. आणि मग इतकी पतिव्रता महान आहे, तिघींचे पुतळे मांडीला बांधून ती आपले पातिव्रत्य धर्म निभावत होती. आत्री ऋषींची पत्नी अनुसया. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर आले देव घरी आले. देव घरी आल्यानंतर आता ह्यांचं सुरूच, एखादी काहीतरी बिघडलेली गोष्ट असू द्या, लगेच काय करतात ते आपल्या पतीला घरी आलेल्या सांगायला सुरुवात करतात. गप्प बसत नाहीत अजिबात. अजिबात. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. काही ना काहीतरी सांगणार, काय असं काहीतरी बिघडलं की, पण सोयीचं सांगावं, उलटं सांगू बरं का माता बघी, सोयीचं सांगून. आता काय काय उलट्या असतात. उलट्यात एक जणाची पत्नीत लग्न झालं, मित्र भेटला, अरे काय रे काय झालं बरं, तब्येत खराब झाली तुझी? अरे काय सांगायचं आहे, बायको उलटीच आहे, रागवच आहे जरा. तिला जर चहा करायला सांगितलं तर ती सरबत करते. तिला जर का भाकरीची भाजी करायला सांगितली की ती पंचपक्वानाचं जेवण करते. तिला जर शिरा करायला सांगितला तर ती मिरचीचा ठेचा कर. इतकी उलटी, अरे बापरे. आणि मग एका दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो म्हटला माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे पण आपल्याला ते करायचं नाही. का म्हणून करायचं नाही? मी करणार म्हटली. उलट चालायची सवय होती, करणार म्हटली मी. आणि मग तिने त्या दिवशी ब्राह्मण काका बोलवले, पूजा झाली, ब्राह्मण काका जेवून गेले. त्यानंतर हा आला आणि तिला म्हटलं का गं हे पिंड वगैरे जे काय आहे ते किरड्यावरती टाकू का? ती म्हटली नदी नाही का? तो म्हटला आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली मीच जाणार. ही पुढं, हा त्याच्या पाठीमागं. अगं तुला पावता येत नाही, नदीला पाणी भरपूर आहे, जाऊ नको. जाणार, बुडशील, बुडणार, मरशील, मारणार. कायमची कटकटच गेली. कर्कश संगती दुःख उदंड फजिती. आणि मग बायको वाहून गेल्यानंतर हे लागलं उलट दिशेने बघायला. नदीचा प्रवाह इकडं हे इकडं बघायला लागलं. एक जण भेटला, अरे काय झालं? बायको वाहून गेली. मग इकडल्या दिशेने का बघता? हो ती उलटी होती ना, उलटीच वाहत गेली असं म्हणून इकडं. आणि मग सोयीचं सांगावं, घरी देव आले आणि तिघीजण देवाच्या समोर पट्टाच सुरू केला. नारद मुनी आले आणि नारद मुनी आल्यानंतर असं असं झालं, स्वागत केलं. नारद मुनी ठिणगी टाकून निघून गेले. मग तुम्ही ऐका ना. देव म्हणले तुमचंच ऐकत आलोय आतापर्यंत, बरोबर? अहो महादेव असला तरी बायकोच ऐकावं लागतंय, आपण तर कोण? तुमचंच ऐकत आलो आतापर्यंत. भक्तांची दुःख ऐकायची सोडून घरी आलं की तुमचंच ऐकावं लागतंय आम्हाला. आणि मग सांगितलं, तुम्ही म्हटले ती पतिव्रता आहे, मग तुम्ही असं करा. काय करा? ती अनुसया नावाची एक पतिव्रता आहे, तिचं जरा थोडंसं काहीतरी पातिव्रत्य भंग करा, काहीतरी बघा, पातिव्रत्य नष्ट करून टाका तिचं. आणि तुम्ही काहीतरी असं रूप धारण करा आणि पातिव्रत्य नष्ट करायला त्या ठिकाणी ते तिनेही देव चालले, ब्रह्मा विष्णू महेश. आणि रूप धारण केलं गोसाव्याचं रूप धारण केलं. काही ठिकाणी म्हणतात ब्राह्मणाचं रूप धारण केलं, बरंच रंगवून सांगतात, पण गोसाव्याचं रूप धारण केलं. आणि मृत्यू लोकामध्ये आत्री ऋषींच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचले. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. अनुसया मातेने बघितलं कोणीतरी अतिथी आलेले
अनुसया माता त्या ठिकाणी भिक्षा घेऊन बाहेर आली आणि भिक्षा देणार तेवढ्यात हे तिघजण म्हटले ही भिक्षा आम्हाला नको आहे. मग नग्न होऊन भिक्षा वाढायची. नग्न होऊन तर ही पतिव्रता आहे ना. म्हटली मी पतिव्रता आहे, मी असं भिक्षा नाही वाढू शकत. तेव्हा तिने देव म्हटले तू पतिव्रता आहे ना, मग आधी तिला विनमुख पाठवू नये. जर तू आम्हाला विनमुख पाठवलं तर तू पतिव्रता असून काय उपयोग. देव म्हणती होनी नग्न आमासे घालावे भोजन. आपल्या घरी कुठलाही अतिथी येऊ द्या, एखाद्याला विनमुख पाठवू नये, त्याला निदान चहा पाणी तरी द्यावं. कारण जर आपण विनमुख पाठवलं एखाद्या अतिथीला ते दोष आपल्याला लागत असतात, लक्षात घ्या. नाही दिलं तर निदान विचारत तरी जा, चहा घेणार का, पुणेरी भाषेत घेणार का, घेता का, दे वाढू का, घालू का, पुणेरी भाषा. विचारणं झालं बरं का, फक्त विचारणं. मग आग्रह कसा, नको तेवढा आग्रह केला पाहिजे. कुठल्या अतिथीला विनमुख पाठवू नये. आणि मग त्या ठिकाणी तिने विचार केला की आता हे नाही म्हणतात, मग करायचं काय. जर आपण पतिव्रता आहे, मग तिने विचार केला ह्यांना जर विवस्त्र भोजन द्यायचं असेल तर आता माझी तपश्चर्याच मला कामी येईल. अत्री ऋषी नव्हते त्यावेळेस. मग अत्री ऋषीने त्या ठिकाणी कमंडलू घेतला, ते तीर्थ घेतलं आणि ते तीर्थ ते पाणी त्या तिन्ही देवाच्या अंगावरती टाकलं. आणि त्या तिन्ही देवाची लहान लहान बाळं झाली ना, छोटी छोटी बालकं झाली. कुणाची, देवाची, ब्रह्मा विष्णू महेश. त्यांना पाळण्यामध्ये घातलं आणि पाळण्यामध्ये घालून त्या ठिकाणी अनुसया माता झोका देऊ लागली. त्या ठिकाणी नारद मुनी पाहिलं तर काय पाळण्यामध्ये घातलेलं आहे. आणि मग आता माता झाली, विवस्त्र होऊन एक भिक्षारूपी म्हणून त्यांना स्तनपान केलं, कारण ते आता माता झाली, अनुसया माता झाली. इकडं नारद मुनींनी पाहिलं अत्री ऋषीच्या घरामध्ये आनंद आहे. अत्री घरा नंद भयो जय दत्तात्रय लाल की. अत्री घरा नंद भयो जय दत्तात्रय लाल की. दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी पाळण्यामध्ये. आणि नारद मुनींनी आता हे चमत्कार बघितलं ना, आता म्हटले आपण गेलं पाहिजे पटकन, ह्या तिघींना सांगितलं पाहिजे. धावतच गेले त्रिभुवनामध्ये. तिघींना सांगितलं अगं तुम्ही इथं टाळ्या वाजवत बसला नसत्या, तिथं तुम्हाला माहिती का काय झालं. तुमच्या तिन्ही देवांची बाळ झालेत लहान लहान. ती म्हणली काय झालं. अरे तुमचे पतिदेव, तुमचे नवरे लहान लहान बाळ झाली, लेकरं झाली लहान. अरे मग गेलं पाहिजे. तिघी त्या ठिकाणी धावूनच आल्यानंतर अनुसया मातेचं चरण धरलं, आम्हाला आमच्या पती परत माघारी दे. अनुसया माता म्हणतात मी कुठं तुम्हाला नाही म्हणली, घेऊन जा तुमचे पती, तुम्ही वळखान घेऊन जा. ही खरी परीक्षा होती बरं का. आणि परीक्षा काही सामान्य नव्हती. परीक्षक कोण होता, अनुसया माता. तुमचं तुम्ही वळखान, तुमचं तुम्ही घेऊन जा. पहिल्यांदा लक्ष्मी आली धावूनच, पण हात लावणार तेवढ्यात तिच्या मनामध्ये शंका आली. चुकून जर माझा हात भगवान विष्णूला लागायच्या ऐवजी जर भगवान शंकराला लागला तर माझं पातिव्रत्य ढासळण ना, नष्ट होईल. दचकली, मागं सरली. तिघं सारखी दिसत होती. त्यानंतर सावित्री आली, ती दचकली. बघा तुम्ही, जगाची जगदामिनी भगवती, तिला सुद्धा देवपती रूपाने ओळखता आला नाही. तिला सुद्धा आपल्याला तर आपल्या कोपऱ्यात, कुठल्या कोपऱ्यात गावायचा, कुठल्याच कोपऱ्यात गावायचा सोपं नाही. आणि मग तिने देवी आल्या, अनुसया मातेचं पाय धरलं आणि आम्हाला आमचे पती परत द्या, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. आम्हाला अभिमान झाला होता, पण तुझ्यासारखी प्रतिवत्ता, तुझ्यासारखं पातिव्रत्य कोणाच्यातच नाही. ते एक महान पतिव्रत आहे. आणि मग अनुसया मातेने काय केलं, ते कमंडलू घेतलं, त्याच्यातलं पाणी त्या तिन्ही बाळांच्या अंगावरती शिंपडलं आणि पुन्हा पूर्वरूपामध्ये देव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि तिन्ही देवांनी विचारलं काय देऊ. तेव्हा अनुसया मातेने सांगितलं ज्याच्यासाठी तुमची तपश्चर्या केली होती, आजच्या दिवशी त्या ठिकाणी ते प्रगट झाले होते. तो दिवस आजचाच होता. ऋतुकाळ, हेमंत नक्षत्र, रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. आणि मग तुम्ही काय करा, तिघजण माझी बालकं म्हणून या ठिकाणी माझ्या पोटी अवतार घेतला आणि तुमची माता बनण्याचं सौभाग्य मला तुम्ही द्या. तथास्तु म्हटले. आणि अशा पद्धतीने तिन्ही देवांनी धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया गरोदर. तो काळ सांगितला, ऋतुकाळ, हेमंत, नक्षत्र सांगितलं, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी, पूर्णतिथी जी पौर्णिमा आहे, पूर्णतिथी
गुरु तो वासर उत्सव काळ, वासर काळ सांगितला, तिथी पौर्णिमा सांगितली, महिना मार्ग शीर्ष सांगितला आणि अशा पद्धतीने निर्गुण असणारा तो भगवान परमात्मा पूर्ण अवतार धारण करून अनुसयेच्या पोटी जन्माला आला. म्हणून एकनाथ महाराज वर्णन करतात, एका जनार्दनी पूर्ण अवतार. शेवटचं चरण घेत आहे का? एका जनार्दनी पूर्ण अवतार, 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 एका जनार्दनी पूर्ण जनार्दनी विठोबार घुमा धरी अवतार विश्वतारावया अत्रीच्या अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मासमार्ग शीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारळे ऋतुकाळे हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये जन्म आणि थोडंसं प्रसंग अभंगाचं थोडंसं अर्थ भावार्थ तुमच्यासमोर थोडक्या वेळेत मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध